ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा. मंडळी नमस्कार. सांगोला नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि याच अनुषंगानं सांगोला शहर विकास आघाडीचे सर्व उमेदवार प्रचाराच्या या रणांगणात उतरलेत. आज शहरामध्ये प्रभाग क्रमांक 11 मध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षपदाचे उमेदवार मारती आबा बनकर त्यांच्या सोबतीनं सुजाताताई केदार असतील, उन्मेष खंडागळे असतील, चव्हाण मॅडम असतील, हे सर्व उमेदवार होम टू होम प्रचार करत आहेत. नगराध्यक्षपदाचे उमेदवार मारती आबा आपल्यासोबत आहेत. आबा, कसं चाललंय प्रचाराचं, काय कसा रिस्पॉन्स मिळतो आपल्याला? प्रचारात चांगल्या पद्धतीने मिळतोय. सकाळी महादेव गल्ली वगैरे हे बी केली तर ते चांगला मिळाला. आता इथेही चांगला मिळतोय. साधारण किती प्रभाग कव्हर झालेत आपले प्रचाराचे? आता रेल्वे रोडच्या वरचे कमीत कमी 3 प्रभाग तर होत आले. अच्छा, 6-7 वगैरे तिकडचं झालं, माळवाडी वगैरे झालं. बरं. आता गावातले बी जवळजवळ 2 झालेत. बरं. आता आणखीन एक 5-6 आहे. बरं. साधारण आपण ज्या ज्या प्रभागामध्ये भेटी देतात तर लोकांच्या काय प्रतिक्रिया येतात किंवा काय प्रश्न मांडतायत लोक? काय नाही, लोक हसत मुखान म्हणतात आहे. बरं. आणि तिथले काही स्थानिक प्रश्न मांडतायत का ते? तिथल्या अडचणी अजून तर काय नाही. अच्छा. बरं. ते काय म्हणतात, निवडणूक झाल्यानंतर आपण मांडू. अच्छा. असे काय लोकांचे. बरं. ओके. मंडळी, याच प्रभागातल्या एक उमेदवार आहेत, सुशिक्षित उमेदवार सुजाता चेतनसिंह केदार सावंत मॅडम. सावंत मॅडम, कसा चाललाय प्रचार? एकदम छान. तुम्ही पाहतच आहात, एकदम चांगला रिस्पॉन्स आहे. तुमच्याबद्दल थोडी वैयक्तिक माहिती सांगा, तुमचं शिक्षण आणि बाकीच्या काय ॲक्टिव्हिटीज? माझं शिक्षण पूर्ण पुण्यात झालं आहे. बरं. टिल ग्रॅज्युएशन पुण्यात झालं. अच्छा. बरं. आणि सध्या मी दांडिया थ्रू थोडी सोशली ॲक्टिव्ह झालेली आहे 2-3 वर्ष. बरं बरं बरं. कारण चेतनभाई यांच्या त्यांचं तुम्हाला सहकार्य आहे. एकूण या राजकारणामध्ये, शहराच्या राजकारणामध्ये तुम्हाला जे जाणवणारे प्रश्न आहेत की याच्यावर आपल्याला काम करायला पाहिजे, कारण या प्रभागात चेतनभाईंनी काम केलेलं आहे बरंचसं, पण अजून काही अडीअडचणी सांगतात का लोक की ज्या नव्यानं उभ्या राहिलेल्या आहेत तशा? काही महिलांच्या असतात. अच्छा. किंवा बऱ्याचशा अडचणी ह्यांनी सांगितल्या रस्त्याच्या असतात. महिलांना आता कसं उभं करायचं स्वतःच्या पायावर. अच्छा. किंवा आता भुयारी गटारचे जे चालू आहेत ते, किंवा ओव्हरऑल आता मी आज चालू केले. काही अडचणी येतील माझ्यापर्यंत, ते आम्ही निश्चितपणे सोडवायचा तुमच्या प्रयत्न वैयक्तिक करू. अशा काही डोक्यात गोष्टी आहेत का हे आपण करायला पाहिजे इथं, असं काही विचार केला? नाही, अजून तरी काही नाही. आजपासून आता प्रचारात मला बऱ्याचशा लक्षात येईल. महिलांचा कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला? खूप छान, तुम्हाला दिसतोच. महिलांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. थोरल्या मोठ्यांचा तर खूप चांगला आहे, त्यांचा आशीर्वाद चांगला मिळतो. मला तर काही अडचण वाटत नाही. आम्ही गुलाल 100% निश्चित आमचाच राहील. अच्छा. ओके. चव्हाण मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, तुमचं नाव आणि वैयक्तिक माहिती सांगा. मी इंदुमती अशोक चव्हाण आहे. प्रभाग 11 मधून प्रभाग 11 मधून उमेदवार आहे. बरं बरं. कसा आहे प्रतिसाद? उत्तम आहे. अच्छा. बरं. ओके. खंडागळे साहेब, पुढे या. मंडळी, उन्मेष खंडागळे हेही उमेदवार या प्रभागामधून निवडणूक लढवत आहेत. काय कसं आहे प्रचार, काय म्हणजे प्रतिसाद कसा मिळतोय तुम्हाला? प्रतिसाद चांगला येत आहे एकदम. बरं. उर्मेश लक्ष्मणराव खंडागळे प्रभाग 11 मध्ये आहे. बरं. अच्छा. हां. लोकांशी संवाद साधताना काय गोष्टी जाणवतात? सध्या तर त्यांचा प्रतिसाद चांगला आहे आपल्याला. अच्छा. बरं. हां. तुमच्या डोक्यातल्या काय गोष्टी तर काय करायला पाहिजे अजून? रस्ते, लाईट. अच्छा. बरं. कारण इथं ऑलरेडी बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत चेतनभाई यांनी, पण तुमच्याकडून तुम्हाला ज्या काय अपेक्षा व्यक्त होत आहेत त्या गोष्टी काय करू शकता अजून? लाईट, पाणी. अच्छा. बरं. ओके. तर मंडळी, हे तिन्ही उमेदवार आणि त्यांच्या सोबतीनं चेतनसिंह केदार सावंत यांनी या परिसरामध्ये आज होम टू होम प्रचार केलेला आहे. मंडळी, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इतर प्रभागातली संवाद आणि ती माहिती सविस्तर मांडूया.